अजिबात होऊ शकत नाही। आज गेले 20 वर्ष एका कुटुंबाला वेठीस धरण्याचं काम। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी पद्मसिंह पाटील यांची सून अर्चना पाटील या सध्या आपल्या सोबत आहेत। अर्चनाताई नमस्कार। खरं तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस होता आणि अखेर निकाल लागलेला आहे। आत्ताच्या आपल्या काय भावना आहेत, एकूणातच कुटुंबाच्या देखील काय भावना आहेत? नाही, सत्याचा विजय झालेला। गेली 20 वर्ष माझी मुलं लहान लहान होती। सासूबाई म्हणजे जो स्ट्रेस आम्हाला सहन करावा लागलाय, उगाच बेंबीच्या देठावरनं ओरडलं म्हणजे एखादी गोष्ट खरं होत नसते, पण जो आरोप ज्याच्याने आमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, मुलांच्या मनावर परिणाम झाला, सगळंच कुटुंब उद्ध्वस्त झालं। राजकीय तर नुकसान झालंच, पण मानसिक जो भयानक त्रास झालेला आहे, मला वाटतं त्याचा कुठेतरी आज हे झाला। त्यामुळे सत्याचा विजय झाला, आनंद होतोय। पण हा निकाल फक्त नाही, जे गेलेली वर्ष आमची भरून निघणार नाहीयेत, जो मानसिक त्रास सासऱ्यांना झालाय, सगळ्या कुटुंबाला झालाय, माझ्या लहान मुलांना झालेला आहे, पण आज निश्चित एक कुठेतरी समाधान आहे। रडू येतं ॲक्च्युली, म्हणजे काय भावना आहेत ते सांगताच येत नाही, पण हे होणार होतं आम्हाला माहिती होतं, कारण केलेलंच नव्हतं तर काय त्याच्यातनं निष्पन्न होणारच नव्हतं। पण अर्थात आनंद आहे आणि समाधान आहे। अगदी जसं तुम्ही म्हणताय की हा दिवस खरं तर आनंदाचा दिवस आहे। अर्चनाताई, गेले 20 वर्ष लोटलेली आहेत। या 20 वर्षामध्ये अनेक कठीण प्रसंग तुमच्या आयुष्यात, तुमच्या कुटुंबियांच्या आयुष्यात या घटनेमुळे आलेले असतील। या सगळ्या घटनांचा आपण कसा सामना केलात? किती कठीण काळ आपण पाहिलात? नाही, कठीण म्हणजे मी म्हणाले तसं मानसिक त्रास जास्त झाला। माझी मुलं लहान होते, 9वीतल्या मुलाला पप्पांना जेलला भेटायला जायचं, म्हणजे आम्ही आणि सतत टीव्हीवर जे यायचं, आणि राजकीय दृष्ट्या जो आम्ही स्ट्रगल केला दोन्ही नवरा बायकोनी, आता कुटुंब हे म्हणतात की घराणेशाही, पण जो जी आग आतमध्ये निर्माण झाली की आम्ही निर्दोष असताना पूर्ण जो आम्हाला राजकीय मानसिक छळ भोगावा लागलाय, त्याचाच परिपाक असा झाला की राणादादांची, म्हणजे राणादादाचा मुलगा म्हणून पण मी पण आणि मुलं पण सगळेजण अतिशय द्वेषाने लोकांची कामं करायला अजून जोमाने आम्ही मतदारसंघात पूर्ण जिल्ह्यात फिरलो, सतत कष्ट करत राहिलो। त्याच्याबद्दल काय वाटत नाही, पण एक सतत पाठीमागे दुःख आणि चीड, त्रास होता। आणि प्रत्येक इलेक्शनला, प्रत्येक जिल्हा परिषदचं इलेक्शन असो, ग्रामपंचायतीचं, तोच मुद्दा काढून जे विरोधक बोलायचे आणि तोच मुद्दा, म्हणजे अक्षरशः मी तर पहिल्या इलेक्शन नंतर हातात मंगळसूत्र घेऊन गावोगावी फिरत होते, म्हणजे शपथ मंगळसूत्राच्या घेत होते की आम्ही कोणाचा खून केलेला नाही किंवा 5 रुपये त्या कारखान्याचे खाल्ले नाही। म्हणजे हा जो ते आता सगळं मागे झालंय, पण आजच्या निकालाच्या याने पुन्हा एकदा सगळं आठवतंय। पण अर्थात स्ट्रगल केलं, पण म्हणजे स्ट्रगलपेक्षा मला मानसिक त्रासाचं जास्त वाईट वाटतं आणि माझ्या मुलांच्या मनावर जो परिणाम झाला त्याचं वाईट वाटतंय। सगळ्या कुटुंबावर, राणादादा, माझ्या सासूबाई वारल्या त्या त्रासाने, धक्क्याने, त्यामुळे ते जाऊ दे। पण आज हे बोलायचा दिवस नाहीये, चांगलं झालंय। शेवट सगळ्याचा उशिरा लागतो चांगला, पण सत्याचं नेहमी खरं होतं। उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला, त्याच्याबद्दल न्याय देवतेचे आभार आणि समाधान। अगदी अर्चनाताई, तुम्ही म्हणताय सत्याचा विजय झालेला आहे। 20 वर्षांच्या या प्रदीर्घ अशा काळानंतर अखेर सत्याचा विजय झालेला आहे। मात्र तुम्ही जसं म्हणालात तसं या काळामध्ये अनेक मानसिक त्रास तुम्हाला सहन करावे लागले, त्याचबरोबर राजकीय सेटबॅक देखील बसलेला आहे। मात्र आता या निकालानंतर पुन्हा एकदा राजकीय वाटचाल ही जोमाने सुरू होणार का? नाही, राजकीय वाटचाल आता चांगलीच आहे, त्याच्याबद्दल काही नाही। आणि राजकीय अगदी सेकंड हे होता, फक्त आम्ही जास्त जोमाने मुलं, मी, राणादादा तर होतेच, पण आम्ही, कारण काय आम्हाला डॉक्टर साहेब एकेकाळी गृहमंत्री राहिलेला माणूस आणि त्याच्यावर खोटा आरोप करून त्यांना राजकीय दृष्ट्या पुढचे मुख्यमंत्री म्हणून गणले जात होते, पण राजकीय दृष्ट्या जे त्यांना खाली खेचण्यात आलं आणि त्याच्यात धाराशिवचं सुद्धा नुकसान झालेलं आहे, कारण लातूरला मुख्यमंत्री झाले पण धाराशिवचं मुख्यमंत्री पद गेलं। या राजकीय ते भरून निघणारच नाही, कुठलीच आमची तूट जी झाली आहे ती भरून निघणार नाही। पण अर्थात आनंद आहे आणि आता आम्ही त्याच्या सगळ्याच्या पलीकडे गेलेलो। आज फक्त समाधान आहे की डॉक्टर साहेब आता आज 85 वर्षाचे झालेत। ते जाण्या अगोदर त्यांना, कारण ॲट द बॅक ऑफ द माइंड कुठेतरी ते असतंच, त्यामुळे
त्यांना एवढे कोर्ट केसेस भोगाव्या लागल्या, सासूबाई वारल्या असताना त्यांना जेलमध्ये राहावं लागलं, याचं दुःख आहे. राजकीय दृष्ट्याचा आता आम्ही विचारच करत नाही, त्यामुळे तो विषय आत्ता नव्हता. फक्त तेव्हा वाईट वाटायचं म्हणून मुलं सगळेजण आम्ही जोमाने काम करायचं. आता तर ती सवयच लागली काम करण्याची, लोकांसाठी काम. आम्ही डॉक्टर साहेबांचा वारसा जपून ठेवला आणि तो पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. पण आज तो विषयच नाही राजकीय, आज फक्त समाधान आहे की शेवटी आम्हाला न्याय मिळाला. अगदी अर्चनाताई, तुम्ही म्हणताय तसं आज तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्यासाठी समाधानाचा दिवस आहे. मात्र 20 वर्षांचा हा काळ आहे, अतिशय मोठा असा हा काळ आहे आणि त्यामुळे कुठेतरी न्याय मिळायला उशीर झाला असं आपल्याला वाटतंय का? नाही, उशीर झाला पण शेवटी आमच्यासारखं झालं. म्हणजे प्रत्येक दिवस आणि जास्त भयानक डॉक्टर साहेब जेलमध्ये होते तेव्हाचा विषय. म्हणजे त्यांना तिथं म्हणजे उद्या काय होईल आणि काय नाही आणि किती दिवस असतील, ते दिवस आम्ही कसे काढले ते आता आठवतंय. त्यांच्या गृहमंत्री असलेल्या माणसाला त्यांनी ते किती फेस केलं स्ट्रॉंगली, ह्याचं कौतुक वाटतंय. त्याच्यावरनं त्यांचं म्हणजे आम्ही खूप शिकलो की कसं माणसांनी स्ट्रॉंग राहावं लागतंय. आणि राजकीय दृष्ट्या तर आपण संपलोय असंच, आम्ही संपलोय असंच सगळीकडे वातावरण धाराशिवमध्ये करण्यात आलं होतं आणि त्यातून आम्ही स्ट्रॉंग होऊन पुन्हा उभं राहिलो, याचा मला निश्चित आनंद, अभिमान. माझ्या पूर्ण कुटुंबाने स्ट्रगल केलं आणि आम्ही परत तेवढ्याच राजकीय ताकदीवर नाही पण निश्चित चांगल्या ताकदीवर जिल्ह्यात आहोत, याचा पण अभिमान वाटतो. आणि म्हणजे वेगळ्या संमिश्र भावना आहेत. तुम्ही बोलताय म्हणून सगळं आता आठवायला लागलं. मी तर फक्त पूजाच करत होते आता, पण एनिवे थँक्यू. अगदी धन्यवाद अर्चनाताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केलीत. पहिली प्रतिक्रिया तुम्ही एबीपी माझाला दिलीत, याबद्दल आभार आपले. तर अर्चना पाटील फोन लाईनवरून आपल्यासोबत बातचीत करत होत्या. पहिल्यांदा पाटील कुटुंबियांची ही प्रतिक्रिया एबीपी माझाकडून आपण जाणून घेत होतो. अर्चना पाटील यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि समाधान आहे. अखेर 20 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला न्याय मिळालेला आहे. समाधानाचा आजचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया अर्चना पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. आणि यानंतर थेट जाऊयात ओमराजे निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक यांच्याशी आमचे प्रतिनिधी बातचीत करतात, आपण पाहूयात. पवनराजे आणि ओमराजे निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक जे सुरुवातीपासून त्यांच्यासोबत होते ते रवी कोरे आपल्यासोबत आहेत. एक निर्णय मोठा झटका म्हणावा लागेल, कशा प्रकारे बघताय तुम्ही? काय खूप म्हणजे न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उरला साहेब. काय म्हणजे आज आमची मानसिकता आहे नाही साहेब की सगळ्या आज जर हा निकाल येत असेल 20 वर्षानंतर, 20 वर्ष जटलो, काय संघर्ष झाला आमच्या जीवाला माहिती आहे. आणि हे आज येतोय म्हणल्यावर खूप वाईट आहे साहेब. न्यायदेवतेवरला विश्वास उरला साहेब आमचा. तुम्हाला अपेक्षा होती की निकाल तुमच्या बाजूने लागेल? 100%